नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जीव झाला येडा पिसा, रात रात जागुनी, पाये थकलेत असं वाटतं पण पळल्याशिवाय आपल्याला भाग नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, वर्दीसाठी दर्दी असणाऱ्या खास महिलांसाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वेळातील वेळ काढून अभ्यास करून आगामी वर्दीसाठी दर्दी असणारी वर्दी मिळवण्यासाठी आपण कशा पद्धतीने तयारी करावी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहे. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरलाय म्हणजे पोलीस होणार नाही. त्यामुळे शांत डोकं ठेवा. संतापजनक किंवा कोणाला टार्गेट करून कोणाचं खुन्नस करून आपल्याला पोलीस होता येणार नाही. सगळं काही अभ्यास आणि अभ्यासावर नियोजन, काटेकोर ग्राउंडचं नियोजन, ग्राउंड मध्ये इव्हेंट मध्ये येणाऱ्या मार्कावर डिपेंड आहे. मित्रांनो, मी माझ्या नवऱ्याला करूनच दाखवणार आहे, मी माझ्या सासू सासऱ्याला करूनच दाखवणार आहे, मी माझ्या बॉयफ्रेंडला करूनच दाखवणार आहे, मी माझ्या कुटुंबाला करूनच दाखवणार आहे. हे जे काही मनामध्ये तुमची उत्सुकता आहे, उत्स्फूर्त आहे, ते कायम आपल्या मनामध्ये ठेवा. बोलून दाखवायची गरज नाही, बोलून दाखवायची गरज नाही आणि परिस्थितीची सुद्धा भांडवल करायची गरज नाही. काटेकोर नियोजन केलात तर नक्कीच पोलीस होणार. लक्षात घ्या, फॉर्म भरलात म्हणजे पोलीस झालात असं नाहीये, लक्षात ठेवा. महिला पोलीस भरती मित्रांनो, आता पहिला प्रश्न आणि सर्वांना घाबरवणारा प्रश्न आहे थोडासा बरं का. महिला पोलीस भरती आता दरवर्षी मेरिट लागतं काय, XYZ मेरिट लागतं. आता तुमचा कॉन्फिडन्स लो करून घेऊ नका किंवा निगेटिव्ह पण समजू नका. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर रियालिटी सांगत असतो. मला याच्यातून जास्त फायदा होतो किंवा मी कोट्याधीश होतो असं नाहीये मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं आत्मिक समाधान आणि विद्यार्थ्यांना एक चांगली हेल्प व्हावी यासाठी चॅनल चालू केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महिला पोलीस भरती गेल्या वर्षी जर 120 मार्काला मेरिट क्लोज झाला असेल तर आत्ताच लक्षात ठेवा, या वर्षी 125 मार्काला क्लोज होईल. कारण महिलांचा टक्का वाढलेला आहे मित्रांनो. याच्याकडे दृष्टी टाकण्याचा टक्का वाढलेला आहे. याच्याकडे जास्त म्हणजे गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे म्हणण्याचा टक्का वाढलेला आहे. महागाई कारण असेल, चैनी असतील, गॅलेक्सी वस्तू वापरणे असतील किंवा प्रत्येक गोष्ट एकाच्या पगाराने काहीच होत नाही घरातल्या गोष्टी, त्यामुळे असेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटर वाढलेले आहेत, स्पर्धक वाढलेत म्हटल्यानंतर आपल्याला अभ्यास सुद्धा त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. खास करून महिलांसाठी व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे त्या महिलांना अजून काय काय करणं गरजेचं आहे ते सांगतो. सर्वात महत्वाचं दोन गोष्टी आहेत आपल्याकडे, ग्राउंड आणि लेखी. जर तुमचा ग्राउंड हा प्लस पॉइंट असेल तर लेखीला सुद्धा 80 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बस, तुमची लेखी 95 असेल, ग्राउंड मध्ये पासिंग पेक्षा 5 मार्क आगाव घ्या. 25 प्लस 5 30 मार्कापर्यंत जरी पोहोचलात तुम्ही तर 100% काय आहात, पोलीस आहात. आता याच्यामध्ये दिवसभरामध्ये वेळ कसा काढावा, सर्वात महत्वाचं. ज्या काही गृहिणी आहेत किंवा महिला आहेत, महिला लग्न झालेल्या महिला, त्यांच्यासाठी सांगतो. सर्वात महत्वाचं, तुम्हाला सकाळी 6 वाजता उठायचे. 6 वाजता उठल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम दिवसाचं नियोजन करा. सर्वात प्रथम मनामध्ये कुणाला किती वेळ द्यायचा, म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मिस्टरांनी सांगितलं बाबा 2 तासामध्ये स्वयंपाक झाला पाहिजे, 2 तासामध्येच करून टाका. त्यानंतर दुपारचं जे सत्र आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बी पॉझिटिव्ह राहणं. आता झालं हे सर्व काही 2-3 तासामध्ये काम झाले. 6 ते साधारण 9 पर्यंत ग्राउंडचा वेळ आहे. 9 ते 11 पर्यंत तुमचा स्वयंपाकाचा वेळ आहे मित्रांनो, म्हणजे स्वतःची घरकामं असतील ते. आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यासाला बसायचे 12 ते साधारणपणे 4 वाजेपर्यंत. 1, 2, 3, 4 तासाचा अभ्यास कंप्लीट झाला. इथे 4 तास. विरंगुळा म्हणून 2 तास द्या. विरंगुळा म्हणून 2 तास द्या. कधीचे 4 ते 6 वाजेपर्यंत. तुमचा मोबाईल वापरणं असेल, इतर कामं असतील, कुणाला भेटायचं असेल, कुणाबद्दल गप्पा मारायच्या असतील, कुठे जायचं असेल, ते 2 तास तुमचे फिक्स करायचे आहे. बस. त्यानंतर संध्याकाळचा जो काही टाइम आहे, संध्याकाळी तुम्हाला साधारण 2 तासामध्ये एक पेपर रोज सोडवायचे. 2 तास रोज एक पेपर, क्वेश्चन पेपर म्हणतोय बरं का. आणि तुम्ही संध्याकाळी 10:30 झोपले पाहिजे आणि सकाळी 6 वाजता परत उठले पाहिजे. असा जर टाइम ठेवलात
तर तुम्हाला वर्दीपासून दर्दी असण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 100% खाकी वर्दी चढवल्याशिवाय राहणार नाही. 100% खाकी वर्दी तुम्ही चढवणार, कारण तुमच्यामध्ये सर्वात अधिक शक्ती दुर्गा माता, अंबाबाई सगळ्या शक्ती आहेत. फक्त तुम्हाला करायचंय, करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच महिलांचा फोन येतो, सर माझं लहान मुलं आहे, मला जॉब करावा लागतोय, मी पोलीस भरती त्याच्यातून कसं करू? सर्वात महत्वाचं कोणती तर एकच गोष्ट होणार आहे तुमच्याकडून, लक्षात ठेवा, कोणतीही एक गोष्ट होणार आहे. शक्यतो तुम्हाला जर खरं सक्सेस भेटवायचं असेल तर तुम्हाला वेळ काढणं गरजेचंच आहे. वेळच नाही भेटत मग उपयोगच काय? स्पर्धा आहे, लक्षात ठेवा. या स्पर्धेमध्ये टिकायचं म्हटल्यानंतर तुम्हाला वेळ काढावीच लागेल. स्पर्धा आहे. 24 तास अभ्यास करणारे, आपण 4-5 तास अभ्यास करणारे, मग फरक पडतो का नाही रे? फरक पडतो का नाही? मग त्यामुळे बी सिरियसली, बी केअरफुली. जो वेळ मिळतो त्याला सदुपयोगात आणा, तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सक्सेस होऊ शकणार आहोत. माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो इथे, 9665484048. आम्ही तर काय करतोय सध्या, लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून मित्रांनो, भोसरी पुणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे, भेटू शकता. डिप्रेशन मध्ये जाऊ नका, सगळ्यात महत्वाचं. भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे मित्रांनो. भोसरी पुणे या ठिकाणी जर तुम्ही भेट देता आली तर नक्कीच भेट द्यायला विसरू नका. डिप्रेशन मध्ये जाऊ नका, किंवा याच वर्षी व्हायला पाहिजे पण त्यानुसार आपली मेहनत होत नसेल तर थोडासा वेळ काढून अजून प्रयत्न करायकडे विशेष लक्ष द्या. सर्वात प्रथमच का सांगितलं मी, 5 मार्कांनी मेरिट वाढणार आहे. प्रत्येक अकॅडमीमध्ये बा, तुमच्या आजूबाजूला तुम्ही ज्या अकॅडमीत आहात, सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांचा टक्का जास्त दिसून येतोय. महिलांची टक्केवारी वाढत चाललेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तयारी करताना आपल्याला कॉम्पिटिशनचा विचार करून तयारी करायची. मार्काची रेस आहे, भावनाची नाही, प्रेमाची नाही, दुःखाची नाही. कशाची रेस आहे? फक्त ही मार्क. जो चांगले मार्क मिळवेल तोच आगामी काळामध्ये सक्सेस होणार आहे. हे आपल्याला सर्वांना माहित, मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, तुमच्या घरच्यांना माहित आहे, तुमच्या नातेवाईकांना माहित आहे. मग तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ का काढत नाही? वर्दीसाठी दर्दी आहात ना, वेळ काढून अभ्यास करणं शिका, तरच आगामी काळामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. महिला असेल, मुली असतील, किंवा आता तयारी करणाऱ्या मुली असतील, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्याचं एखादं वैशिष्ट्य मला कमेंट मध्ये सांगायचंय. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला, आणि आजपर्यंत जे काही प्रेम दिलेलं आहे तुम्ही चॅनलला, त्यामध्ये अजून दुग्न होण्यासाठी लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि शेअर सुद्धा करायला विसरायचं नाही. थँक्यू व्हेरी मच. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटू.